नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत नागपंचमी दिवशी बनवलेली टेस्टी आणि हेल्दी अशी साबुदाण्याची खीर। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे साबुदाणे, वेलची, काजू, बदाम, ओले खोबरे, गूळ, तूप आणि दूध। पॅन छान गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये आता साबुदाणे घालून घेतले आहेत आणि ते छान खरपूस असे मस्त भाजून घ्यायचे। साबुदाणे भाजले की ते पूर्ण असे पांढरे होतात, तोपर्यंत साबुदाणे भाजून घ्यायचे। तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या खिरी बनवल्या आहेत हे कमेंट करून सांगा। साबुदाणे छान खरपूस भाजून झाले आहे, आता ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे साबुदाण्याची झटपट तयार होणारी खीर नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। साबुदाणे छान चोळून धुवून घ्यायचे आणि आता साबुदाणे भिजण्यासाठी त्यामध्ये दूध ओतून घ्यायचे। आपण शाही पद्धतीची खीर करणार आहोत म्हणून दुधातच साबुदाणे भिजत घातले आहेत। साबुदाणे भाजल्यामुळे अगदी 10 मिनिटात भिजणार आहेत, त्यामुळे ही आपली खीर झटपट तयार होते। आता पुन्हा पॅन गरम करून त्यामध्ये दूध ओतून घ्यायचे। पॅनमधले दूध चांगले उकळवून घ्यायचे आणि दूध छान उकळल्यावर त्यामध्ये भिजवून घेतलेले साबुदाणे घालून घ्यायचे। साबुदाणे दुधात भिजवल्यामुळे साबुदाण्याची खीर एकदम चवदार होणार आहे। दुधामध्ये सर्व साबुतांदूळ घालून घेतलेले आहे आणि गॅस मध्यम ठेवले आहे आणि सतत चमच्याने ढवळत राहायचे, म्हणजे आपले साबुदाणे पॅनला चिटकणार नाहीत। दुधाला छान उकळी आलेली आहे आणि आता सतत हलवत राहून सर्व मिश्रण थोडेसे घट्ट होऊन द्यायचे। अशा पद्धतीने केलेली खीर एकदम चवदार होते आणि ही खीर उपवासाला पण चालते। तर नक्की करून बघा आणि कशी वाटली हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ कसा आहे हे लाईक करून शेअर करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। आता खीर छान दाटसर झाली आहे, त्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आणि सर्व मिश्रण छान हलवून घ्यायचे। गूळ छान मिक्स करून घ्यायचा आणि आता त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचे। आता मी बघितले की काही लोक साखर कॅरेमेल करून साबुदाण्याची खीर करतात, का तर कलर छान येतो। आता कलर गूळ घातल्यावर पण छान येतो आणि गुळाने पण खीर एकदम टेस्टी आणि हेल्दी होते। तर गरज नाही कॅरेमेल साखर करून खीर करायची, अशा पद्धतीने खीर पण छान होते। आता त्यामध्ये ओले खोबरे, काजू, बदाम, वेलची सर्व टाकून घ्यायचे। आपल्या आवडीनुसार आपल्याला जे आवडेल ते खिरीमध्ये घालून खीर मस्त हलवून घ्यायची। सर्व छान मिक्स करून खिरीला 1 ते 2 मिनिटं उकळी येऊन द्यायची। तयार झाली आहे आपली टेस्टी आणि हेल्दी अशी साबुदाण्याची उपवासाची खीर। तर गॅस बंद करून आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची। बघा किती दिसायला छान दिसते आहे आणि सुगंध पण छान येत आहे। आता बाउलमध्ये वरून थोडे सुके बदाम, काजू आणि खोबरं डेकोरेशनसाठी टाकून घ्यायचे। तयार झाली साबुदाण्याची उपवासाची झटपट तयार होणारी खीर। या तर मग खीर खायला। वाव, खूप टेस्टी झाली आहे। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।